माझ्या यूट्यूब चॅनलवरील नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा. नमस्कार मंडळी. ओम नमो भगवते वासुदेवाय. भगवंताला स्मरण करून आपण अध्याय 16व्या अध्यायाला सुरुवात करूया. 16वा अध्याय आहे दैवासुर संपत विभाग योग. श्री भगवान म्हणाले, निर्भयपणा, सत्वशुक्ती, आध्यात्मिक ज्ञानाचे अनुशीलन, दान, आत्मसंयम, यज्ञकर्म, वेदाध्ययन, तपस्या, साधेपणा, अहिंसा, सत्य, क्रोधातून मुक्तता, त्याग, शांती, दोष काढण्याच्या प्रवृत्तीचा तिटकारा, सर्व जीवांच्या प्रती दयाभाव, लोभविहीनता, सौम्यता, विनयशीलपणा, दृढनिश्चय, उत्साह, क्षमा, शुची आणि द्वेष व सन्मानाच्या अभिलाषेपासून मुक्ती, हे सर्व दैवी गुण हे भारता दैवी स्वभावाच्या मनुष्यामध्ये आढळतात. 15व्या अध्यायाच्या प्रारंभी भौतिक जगतरूपी वटवृक्षाचे वर्णन करण्यात आले होते. या वृक्षापासून निघालेल्या अंगभूत मुळाची तुलना जीवाच्या शुभ आणि अशुभ कार्याशी करण्यात आली. 9व्या अध्यायामध्ये देव आणि असुर यांचे वर्णन करण्यात आले. वैदिक संस्कारानुसार मोक्षपथावर अग्रेसर होण्यासाठी सत्वगुणी कर्माच्या शुभदायी मानण्यात आले आहे आणि अशा क्रियांना दैवी प्रवृत्ती असे म्हटले जाते. जे दैवी प्रवृत्तीमध्ये स्थित आहे मोक्षपथावर प्रगती करतात. या उलट जे लोक रजोगुणी आणि तमोगुणी कर्म करतात त्यांना मोक्षप्राप्तीची शक्यता नाही. त्यांना एकतर भौतिक जगतात मनुष्य प्राणी म्हणून राहावे लागते अथवा पशुयोनी किंवा त्याहून खालच्या योनीमध्ये त्यांचे पतन होते. मनुष्याला पुरी खात्री पटली पाहिजे की श्रीकृष्ण हे परमात्मा रूपाने त्यांना शरणागत झालेल्या जीवात्मांची काळजी घेतात. मनुष्यालाही वाटले पाहिजे की मी कधीच एकटा नसेल. मी जरी घनदाट अरण्यात राहिलो तरी श्रीकृष्ण मला साथ देतील आणि सर्व प्रकारे माझे संरक्षण करतील. या दृढ निश्चयालाच अभयम असे म्हटले आहे. संन्यासीश्रम मनुष्याची मनोवृत्ती अशी असणे हे आवश्यक आहे. नंतर त्याने आपले जीवन शुद्ध केले पाहिजे. संन्यासाश्रमात पालन करण्याची अनेक विधिविधाने आहेत. त्यापैकी सर्वात महत्त्वाचे म्हणजे संन्याशाने स्त्रियांशी निकट संबंध टाळला पाहिजे. त्याच्यापासून एकांतवासात स्त्रीशी बोलणे हे देखील निश्चित आहे. श्री चैतन्य महाप्रभू हे एक आदर्श संन्यासी होते आणि म्हणून जेव्हा त्यांनी जगन्नाथपुरीला वास्तव्य होते तेव्हा त्यांच्या स्त्रीभक्त त्यांना प्रणाम करण्यासाठी जवळपासही जाऊ शकत नव्हत्या. त्यांना दुरूनच प्रणाम करण्यास सांगितले जायचे. हे काही स्त्री जातीबद्दलच्या द्वेष भावनेचे लक्षण नव्हे तर स्त्रियांशी घनिष्ठ संबंध टाळण्यासाठी संन्यासाला घालून देण्यात आलेले हे नियम आहेत. मनुष्याने स्वतःच्या जीवनशुद्धीकरता आपल्या आश्रमांच्या विधिविधानांचे पालन केले पाहिजे. श्री चैतन्य महाप्रभू म्हणाले, संन्यासी असो वा कोणी असो, ज्याला भवबंधनातून सुटण्याची उत्कट इच्छा आहे आणि जो आध्यात्मिक स्तरावर स्वतःची उन्नती करून स्वगृही भगवद्धामात प्रवेश करू इच्छितो, त्याने इंद्रिय तृप्तीकरता भौतिक संपत्तीचा आणि स्त्रियांचा उपयोग करून घेऊ नये. एवढेच काय, पण त्याच्याकडे अशा वृत्तीने पाहण्याचे कामही करू नये. कारण अशा कामुक दृष्टीने त्यांच्याकडे केवळ पाहणे देखील इतके निंद्य आहे की अशी कुवासना उत्पन्न होण्यापूर्वीच त्याने आत्महत्या करणे अधिक बरे. हे सारे शुद्धीकरणाचे विधी आहेत. पुढील गुण हा ज्ञानयोगेत व्यवस्थिती म्हणजे ज्ञानाच्या अनुशीलतेमध्ये संलग्न असणे हा आहे. संन्यासी जीवन हे गृहस्थांना
आणि ज्यांना आपल्या आध्यात्मिक प्रगतीच्या वास्तविक जीवनाचे विस्मरण झाले आहे त्यांना ज्ञानप्रसार करण्यासाठी आहे. संन्यासाने आपल्या उदरनिर्वाहासाठी दारोदारी भिक्षा मागितली पाहिजे, परंतु याचा अर्थ असा नाही की तो भिकारी आहे. दैवी प्रकृतीमध्ये स्थित असलेल्या मनुष्याला नम्रता हा सुद्धा एक गुण आहे आणि केवळ नम्रता म्हणून दारोदारी माधुकरी मागण्यासाठी न जाता गृहस्थांनी प्रबुद्ध करण्यासाठी आणि कृष्ण भावनेचा प्रचार करण्याकरता जातो हे संन्यासाचे कर्तव्य आहे. वास्तविक प्रगत असेल आणि ज्याला आध्यात्मिक गुरूचा आदेश असेल तरच त्यांनी सबळ शास्त्र प्राणांसहित आणि ज्ञानसहित कृष्ण भावनेचा प्रचार करावा. जर तो याप्रमाणे प्रगत नसेल तर त्यांनी संन्यासाश्रमाचा स्वीकार करू नये. दान हा पुढील गुण आहे. दान विशेषतः गृहस्थाश्रमी त्यासाठी आहे. गृहस्थांनी आपली उपजीविका प्रामाणिकपणे अर्जित केली पाहिजे आणि आपल्या उत्पन्नापैकी 50% उत्पन्नाचा विनियोग जगभर कृष्ण भावनेच्या प्रसाराकरता केला पाहिजे. कृष्ण भावनेचा संपूर्ण विश्वात प्रचार करण्यासाठी केवळ दान देण्यात यावे हेच सत्वगुण दान होय. दम, आत्मसंयम या गुणाबाबतीत सांगायचे तर आत्मसंयम हा केवळ इतर आश्रमीयांकरता आहे असे नव्हे तर विशेष करून गृहस्थाश्रमीयांकरता आहे. गृहस्थाला पत्नी असली तरी त्याने आपल्या इंद्रियांचा अनावश्यक मैथुनाकरता उपयोग करून घेऊ नये. जर मनुष्याला गृहस्थही का असेना आध्यात्मिक जीवनामध्ये प्रगती करण्याची इच्छा असेल तर त्याने समूह जीवन संयमित ठेवले पाहिजे आणि श्रीकृष्ण सेवेव्यतिरिक्त इतर कोणत्याही कारणाकरता मुलांना जन्म देता कामा नये. गृहस्थांनी करायचे आणखी एक साधन म्हणजे यज्ञ होय, कारण यज्ञ करण्याकरता विपुल प्रमाणात धनाची आवश्यकता असते. ब्रह्मचर्य, वानप्रस्थ आणि संन्यास या आश्रमातील इतर लोकांकडे धन नसते. त्यांना भिक्षा मागून स्वतःचा उदरनिर्वाह करावा लागतो. म्हणून विधी यज्ञ करणे हे गृहस्थांसाठी संमत आहे. स्वाध्याय किंवा वेदाध्ययन हे ब्रह्मचार्यासाठी आहे. ब्रह्मचार्याच्या स्त्रीशी मुळीच संबंध असू नये आणि ब्रह्मचर्य व्रताचे पालन करून आध्यात्मिक ज्ञानाच्या अनुशीलतेकरता आपले मन वेदांचे अध्ययन करण्यामध्ये संलग्न करावे. याला स्वाध्याय असे म्हटले जाते. तपस्या ही विशेष करून निवृत्त जीवांसाठी आहे. मनुष्याने आयुष्यभर गृहस्थाश्रमी राहू नये तर त्याने सदैव ध्यानात ठेवले पाहिजे की जीवनाचे ब्रह्मचारी, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यास असे 4 आश्रम आहेत. म्हणून गृहस्थ जीवनानंतर त्याने निवृत्त झाले पाहिजे. जर मनुष्याने आयुष्य 100 वर्षाचे असेल तर त्याने 25 वर्ष ब्रह्मचारी, 25 वर्ष गृहस्थ आणि 25 वर्ष वानप्रस्थ आणि उर्वरित 25 हे संन्याश्रमात व्यतीत करावेत. आर्जवम अर्थात सरळपणा. ब्राह्मणाच्या गुणाच्या बाबतीत सांगायचे तर गुण विशिष्ट आश्रमातील लोकांनीच अंगी बाणवावेत असे नाही तर प्रत्येक व्यक्तीने तो अंगी बाणवला पाहिजे. ब्रह्मचारी, गृहस्थ आणि वानप्रस्थ आणि संन्यासी असो, मनुष्याने सरळ आपले निस्पृह असावे. अहिंसा म्हणजे मनुष्याने कोणत्याही जीवाच्या उत्क्रांतीमध्ये बाधा आणू नये. त्याने विचार करू नये की शरीराच्या हत्येनंतर आत्मा कधीच मारला जात नाही. म्हणून इंद्रिय तृप्तीकरिता पशूंची हत्या करण्यात काहीच भेद नाही. धनधान्य, फळफळावे, दूध दुभते विपुल प्रमाणात असून आजकाल लोक मांसाहार करण्यात अधीन झाले आहेत. पशुहत्या करण्यात मुळीच आवश्यकता नाही. हा आदेश सर्वांकरता आहे. जेव्हा दुसरा काही पर्याय नसतो तेव्हा मनुष्य पशुवध करू शकतो, पण पशुही यज्ञार्पण करावा असेही असले तरी मानव समाजाने विपुल प्रमाणात अन्नधान्याचा पुरवठा करावा. करताना जे लोक साक्षात्कारामध्ये प्रगती करून इच्छितात त्यांनी पशूंची हिंसा करू नये. सत्य अर्थात मनुष्याने वैयक्तिक स्वार्थाकरता सत्याची विकृतीकरण करू नये. वैदिक ग्रंथामध्ये काही कठीण भाग आहेत, परंतु त्याचा अर्थ असा प्रयोजन हे अधिकृत आध्यात्मिक गुरूकडे शिकले पाहिजे. वेदांना जाणण्याची हीच प्रक्रिया आहे. श्रुती म्हणजे मनुष्याने प्रामाणिक व्यक्तीकडून श्रवण केले पाहिजे.
मनुष्याने आपल्या वैयक्तिक स्वार्थासाठी स्वमताने भाष्य करू नये. अक्रोध म्हणजे क्रोध संयमन करणे. क्रोधाला कारणीभूत अशी गोष्ट जरी घडली तरी मनुष्याने सहनशील असले पाहिजे, कारण एकदा तो क्रोधित झाला की मग त्याचे सारे शरीर हे दूषित होते. शौचम याचा अर्थ मन, शरीर आणि व्यवहार यांची पवित्रता असा आहे. व्यापाऱ्यांनी काळा बाजार करू नये. विशेष करून हा गुण आहे नीतिमानिता, अर्थात मानाची अपेक्षा न करणे. गुण वर्णाश्रम धर्मातील सर्वात खालच्या दर्जाचा शूद्र लोकांसाठी आहे. त्यांनी व्यर्थ प्रतिष्ठेने किंवा मानाने फुगून जाऊ नये आणि आपल्या दर्जाला अनुरूप असेच राहावे. सामाजिक सुव्यवस्था राखण्यासाठी शूद्रांनी उच्च वर्णातील लोकांचा आदर करावा व त्यांचे कर्तव्य आहे. या ठिकाणी वर्णन केलेले सर्व 26 गुणे दिव्य गुण आहेत. विविध वर्ण आणि आश्रमानुसार या गुणांची अनुशीलता करण्यात यावे. सारांश हाच आहे की भौतिक परिस्थिती जरी दुःखमय आणि प्रतिकूल असली तरी या सर्व वर्गातील लोकांनी जर या गुणांचा विकास केला तर ते हळूहळू आध्यात्मिक साक्षात्काराच्या सर्वोच्च स्तरावर प्रगत होऊ शकतात. हे पार्था, दंभ, उद्धटपणा, अभिमान, अज्ञान हे आसुरी प्रवृत्तीत जन्मलेल्या लोकांचे गुण आहेत. या श्लोकामध्ये नरकामध्ये जाण्याच्या राजमार्गाचे वर्णन करण्यात आले आहे. आसुरी लोक जरी नियमाचे पालन करीत नसले तरी ते धार्मिकतेचा व आध्यात्मिक विज्ञान विकासाचा देखावा करण्याची इच्छा असते. त्यांना आपल्याकडील शैक्षणिक पात्रतेचा किंवा संपत्तीचा सदैव अभिमान असतो. इतरांनी आपली पूजा करावी, आपल्याला मान द्यावा ही त्यांची अपेक्षा असते. वस्तुतः ते मान देण्यायोग्य नसतात. क्षुल्लक गोष्टीवरून ते क्रोधित होतात, कठोरपणे बोलतात. काय करावे काय करू नये हे त्यांना कळत नाही. ते आपल्या इच्छेनुसार आणि लहरी खातर काहीही करतात. मातेच्या उदरात त्यांचे शरीर असल्यापासून त्यांनी ही आसुरी गुण धारण केलेले असतात आणि जसे जसे ते वाढत जातात तसे ते अशुभ गुण प्रकट होतात. दैवी गुण मोक्षदायक असतात तर आसुरी गुण हे बंधनकारक असतात. हे पांडवा, तू चिंता करू नकोस, कारण तू दैवी गुणांसह जन्मलेला आहेस. तात्पर्य: भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला आसुरी गुणांसह जन्मलेला नाहीच असे सांगून प्रोत्साहन दिले आहे. त्यांनी युद्धात भाग घेणे या आसुरी प्रवृत्तीचे लक्षण नव्हते, कारण तो युद्धासमयी साधक बाधक विचार करत होता. भीष्म, द्रोण इत्यादींसारख्या मोठमोठ्या सन्माननीय व्यक्तींची हत्या करावी लागेल याबद्दल तो विचार करतो. यावरून कळून येते की तो क्रोध, खोटी प्रतिष्ठा, कठोरपणाच्या आहारी गेला नव्हता, म्हणून तो आसुरी वृत्तीचा नव्हता. क्षत्रियांनी शत्रूवर बाण सोडावे ही गोष्ट दैवी समजली जाते आणि अशा कर्तव्यापासून परावृत्त होणे हे आसुरी मानले जाते. यावर अर्जुनाचा विलाप करायचे कोणतेही कारण नव्हते. वर्णाश्रम धर्माच्या नियामक तत्वाचे पालन करणारी कोणतीही व्यक्ती ही दैवी प्रवृत्तीमध्ये स्थित होते. हे पार्थ, ज्या जगतामध्ये दैवी आणि आसुरी असे 2 प्रकारचे जीव आहेत, मी यापूर्वीच तुला या दैवी गुणांचे विस्तारपूर्वक वर्णन सांगितले. आता माझ्याकडून आसुरी गुणांचे विवरण ऐक. भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला दैवी गुणांनी जन्मल्यांचे खात्रीपूर्वक सांगितलेले आणि आता ते आसुरी प्रवृत्तीचे वर्णन करीत आहेत. जगतामध्ये बद्ध जीवांचे 2 प्रकारचे वर्गीकरण करण्यात आले आहेत. जे लोक दैवी गुणांसह जन्मास आले आहेत ते संयमित जीवन जगतात, अर्थात ते गुरु, साधू, शास्त्र यांच्या आदेशानुसार आचरण करतात. मनुष्याने प्रामाणिक शास्त्रानुसार आपली कर्तव्य केली पाहिजेत. जो शास्त्रसंमत नियामक तत्वाचे पालन न करता स्वतःच्या लहरीपणाप्रमाणे कर्म करतो तो आसुरी प्रवृत्तीने युक्त असलेले म्हटले जाते. शास्त्रसंयम नियामक तत्वाचे पालन करणे हीच एकमेव कसोटी. वेदांमध्ये सांगण्यात आले की देव आणि दानव दोघांचाही प्रजापतीपासून जन्म झालेला आहे. फरक हाच आहे की एक वर्ग वेदसंमत आदेशांचे पालन करतो आणि तो दुसरा वर्ग करत नाही. आसुरी प्रवृत्तीचे लोक काय करावे काय करू नये हे जाणत नाहीत. शुचिर्भूतपणा, सदाचार तसेच सत्यही त्यांच्याकडे आढळत नाही. प्रत्येक सुसंस्कृत मानव समाजात शास्त्रसंमत विधिविधानाने आहे
आणि त्याचे प्रारंभापासून पालन केले. विशेषतः वैदिक संस्कृतीचा स्वीकार करणाऱ्या आणि अत्याधिक सुसंस्कृत मानल्या जाणाऱ्या आर्य लोकांमध्ये ते शास्त्रविधानाचे पालन करीत नाहीत. त्यांना आसुरी मानले जाते. आसुरांमध्ये अंतर्बाह्य शुची नसते. मनुष्यांनी आपले शरीर, स्नान, दंतवदन, कपडे बदलणे इत्यादी गोष्टींद्वारे सुशुचित ठेवले पाहिजे. आंतरिक शुचीबद्दल सांगायचे तर मग सदैव पवित्र हरिनामाचे स्मरण करावे. परंतु असुरांना अंतर्बाह्य शुद्धी करिता आपल्या नियमांचे पालन करण्यात मुळीच रुची नसते. आसुरी लोक हे महर्षींचा अनुभव व त्यांनी घालून दिलेल्या नियमांचे व विधिनियमांचे पालन करीत नसल्यामुळे त्यांची सामाजिक स्थिती अतिशय दयनीय असते. ते म्हणतात की जगत असत्य निराधार आहे आणि परमेश्वर नावाचा कोणीही येथे नियंत्रण करीत नाही. त्यांचे म्हणणे आहे केवळ मैथुनाच्या इच्छेमुळेच हे जग निर्माण झाले आणि कामाखेरीज अन्य कोणतेही कारण नाही. असुरांचा निष्कर्ष आहे की ते जगत म्हणजे केवळ एक भ्रम आहे किंवा आभास आहे. त्याच्या उत्पत्तीस काही कार्य, कारण, नियंत्रक, प्रयोजक इत्यादी काही कारण नाही. सर्व काही असत्य आहे. असे म्हणतात की प्राकृत सृष्टीची उत्पत्ती आणि विशिष्ट आकस्मिक क्रिया प्रतिक्रियांमुळे होते. ते म्हणतात की जगाची आपोआप उत्पत्ती झाली आहे आणि या जगाच्या पाठी परमेश्वर आहे असे म्हणण्यास काहीच कारण नाही. ते जड, चेतक यामध्ये मुळीच भेद मानित नाहीत. तसेच ते परमात्म्याच्या अस्तित्वाचाही स्वीकार करत नाहीत. अशा निष्कर्षाचे अनुगमन करीत स्वतःचा नाश ओढून घेतलेले आणि अल्पबुद्धी आसुरी लोक जगाचा विनाश करण्याकरता अहितकारी, उग्र व कर्मामध्ये संलग्न होतात. जगाचा विनाश होईल असे कर्म करण्यास आसुरी लोक रत झालेले असतात. या श्लोकामध्ये भगवंत सांगतात की आसुरी लोक हे अल्पबुद्धी आहेत. भगवद्गीतेनुसार असे लोक अज्ञानी, विचारशून्य आहेत. ते भौतिक जगाचा अधिकाधिक उपयोग घेण्याचा प्रयत्न करतात आणि म्हणून इंद्रिय तृप्तीकरता ते सदैव नवीन नवीन साधनांचा शोध घेण्यात मग्न झालेले असतात. कधी तृप्त न होणाऱ्या कामाचा आश्रय घेऊन गर्व, खोटी प्रतिष्ठा, मदामध्ये डुंबत मोहित झालेले आसुरी लोक अनित्य गोष्टींमुळे आकर्षित होऊन सदैव अशुचीभूत कर्म करण्यास प्रथस्थ झालेले असतात. आसुरी लोक मदिराक्षी, द्यूत, मांसाहाराकडे आकर्षित होतात आणि याच त्यांच्या अशुचीभूत सवयी असतात. अभिमान, खोट्या प्रतिष्ठेचे उन्मत्त झाल्यामुळे ते वेदाशी असहमत असणाऱ्या तथाकथित धर्माचा पुरस्कार करतात. असे लोक जरी जगामधील अत्यंत घृणास्पद लोक असले तरी जग त्यांच्या कृत्रिमपणे मिथ्या मानसन्मान करतात. ते जरी नरकाच्या दिशेने धावत असले तरी त्यांना वाटते की आपण खूप प्रगती करत आहोत. इंद्रिय तृप्ती करणे ही मानवसंस्कृतीची मुख्य आवश्यकता आहे असा त्यांचा विश्वास असतो. अशा प्रकारे त्यांना मरे तोपर्यंत अमर्याद चिंताने ग्रासलेले असते. हजारो आशारूपी पाशाने बद्ध झालेले आणि कामक्रोध पारायण झालेले हे आसुरी लोक इंद्रिय तृप्तीकरता अन्यायी मार्गाचे धनसंचय करतात. इंद्रिय तृप्तीकरता ते सर्व प्रकारची पापकर्म करतात. आसुरी मनुष्य विचार करतो की आज माझ्याकडे इतकी संपत्ती आहे आणि माझ्या योजनेनुसार मी अधिक संपत्ती प्राप्त करेन. हे इतके धन माझ्याकडे आहे आणि भविष्यात ते वाढतच जाईल. हा माझा शत्रू आहे, मी त्याला मारले आहे आणि माझे इतर शत्रू मारले जातील. मी सर्वांचा ईश्वर आहे, मी भोक्ता आहे, मी परिपूर्ण आहे, मी बलवान आहे, मी सुखी आहे. माझ्या आजूबाजूला माझे वैभवशाली नातलग असलेला मीच धनाढ्य मनुष्य आहे. माझ्यासारखा बलवान आणि सुखी इतर कोणी नाही. मी यज्ञ करेन, मी दान देईन आणि याप्रमाणे मौज-मजा करेन. अशा प्रकारे आसुरी लोक अज्ञानाने मोहित झालेले असतात. या प्रकारे अनेक चिंतांनी भ्रांत झालेले आणि मोहजालामध्ये बद्ध झालेले आसुरी लोक इंद्रिय तृप्तीमध्ये अत्याधिक आसक्त होतात आणि नरकामध्ये पतित होतात.
आसुरी मनुष्याच्या धनसंचयाच्या इच्छेलाच काही अंतच नसतो. प्रत्येक आसुरी मनुष्याला वाटते की आपण इतरांच्या त्यागावर जगू शकतो. सामान्यतः आसुरी मनुष्याला आपण स्वतःच परमेश्वर असायचे असे वाटत असते. आपल्या अनुयायांना तो सांगतो की तुम्ही परमेश्वराचा इतरत्र का शोध करत आहात? तुम्ही स्वतःच परमेश्वर आहात आणि तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही करू शकता. परमेश्वरावर विश्वास ठेवू नका, परमेश्वराचा धिक्कार करा, परमेश्वर मृत झाला आहे, असुरांचा असा प्रचार असतो. आपल्याला ज्येष्ठ श्रेष्ठ मानणारे आणि सदैव उद्धट असणारे धन आणि खोट्या प्रतिष्ठेने मदांध झालेले आसुरी लोक कधीकधी शास्त्राच्या विधिविधानांचे पालन न करता अहंभावाने केवळ नाममात्र यज्ञ करतात. मिथ्या, अहंकार, बल, गर्व, काम आणि क्रोध यामुळे मोहित झालेले आसुरी लोक आपल्या देहामध्ये आणि इतरांच्या देहामध्ये स्थित असणाऱ्या भगवंताचा द्वेष करतात आणि खऱ्या धर्माची निंदा करतात. आसुरी मनुष्य भगवंताच्या श्रेष्ठतेला विरोध करतो व त्याच्या शास्त्रावर विश्वास नसतो. आसुरी मनुष्य भगवंत आणि शास्त्राचा सदैव द्वेष करत असतो. जे द्वेषी, क्रूर, नराधम आहेत त्यांना मी चिरकालासाठी भवसागरामधील विविध आसुरी योनीत टाकीत असतो. विशिष्ट जीवाला विशिष्ट देह प्रदान करणे हे परमेश्वराच्या आख्यातारीनुसार घडते. भगवंताच्या श्रेष्ठतेचा विचार करण्यास आसुरी मनुष्य राजी नसेल आणि तो वस्तुस्थिती आहे की तो आपल्या लहरीप्रमाणे कर्म करू शकतो, परंतु त्याचा पुनर्जन्म त्याच्या स्वतःच्या निर्णयावर अवलंबून नसून भगवंताच्या इच्छेवर अवलंबून असतो. हे कौंतेया, आसुरी योनीमध्ये वारंवार जन्म प्राप्त करीत असलेले लोक कधीच माझ्याकडे येऊ शकत नाही. हळूहळू ते अत्यंत अधमगतीला प्राप्त होतात. भगवंत परमकृपाळू आहेत, परंतु या ठिकाणी आपण पाहतो की भगवंत असुरांच्या बाबतीत कृपाळू नसतात. या ठिकाणी सांगण्यात आले आहे की आसुरी लोकांना जन्मोजन्मी आसुरी योनीमध्येच ठेवले जाते आणि भगवंताची कृपा प्राप्त न केल्यामुळे त्यांचे निरंतर अधपतन होते. अशा अधपतनामुळे केवळ कुत्रा, मांजर, डुक्कर इत्यादी प्रकारची शरीरे प्राप्त होतात. या श्लोकात स्पष्टपणे सांगितले आहे की अशा असुरांना जीवनातील कोणत्याही दशेत भगवत कृपा प्राप्त होण्याची संधी मिळत नाही. काम, क्रोध आणि लोभ हे नरकामध्ये जाण्याची 3 द्वार आहेत. प्रत्येक बुद्धिमान मनुष्याने त्याचा त्याग केला पाहिजे, कारण या तिन्हीमुळे आत्म्याचा विनाश होतो. हे कौंतेया, जो मनुष्य नरकाच्या या 3 द्वारातून सुटला आहे तो आत्मसाक्षात्कारासाठी श्रेयस्कर असे कार्य करतो आणि क्रमशः परमगतीला प्राप्त होतो. जो शास्त्रविधींचा त्याग करतो आणि आपल्या लहरीप्रमाणे कर्म करतो त्याला सिद्धी, सुख आणि परमगतीची प्राप्ती होत नाही. काम कारत हा शब्द अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. जो मनुष्य जाणून बुजून नियमांचे उल्लंघन करतो तो कामाच्या आहारी जाऊन कर्म करतो आणि त्याला माहीत आहे की तो निषिद्ध आहे, तरीही तो कार्य करतो. याला स्वेच्छाचार असे म्हटले जाते. अमुक गोष्ट केली पाहिजे हे जाणूनही तो ती गोष्ट करत नाही, म्हणून त्याला स्वेच्छाचारी असे म्हटले जाते. असा मनुष्य भगवंताच्या शिक्षेस पात्र ठरतो आणि त्यांना मनुष्य जीवनामध्ये प्राप्त करायची सिद्धी प्राप्त होऊ शकत नाही. मानवी जीवन हे विशेष करून जीवनशुद्धी करून घेण्याकरता असते आणि जो मनुष्य विधिविधानांचे पालन करत नाही तो स्वतःचे शुद्धीकरण करू शकत नाही आणि सुखप्राप्ती त्याला होत नाही. म्हणून मनुष्याने शास्त्रविधीद्वारे कार्य आणि अकार्य यांच्यामध्ये भेद जाणला पाहिजे आणि अशी विधिविधानांनी जाणून मनुष्याने आपले कर्म केले पाहिजे, जेणेकरून त्याची उन्नती होईल. 15व्या अध्यायामध्ये सांगितल्याप्रमाणे सर्व वेदोक्त विधिविधानांचे उद्दिष्ट श्रीकृष्णांना जाणणे हे आहे. भगवद्गीतेद्वारे मनुष्याने श्रीकृष्णाला जाणून घेतले पाहिजे, भक्तीमध्ये संलग्न होऊन कृष्ण भावनेमध्ये स्थित झाले पाहिजे. मानव समाजामध्ये भगवंतांना जाणण्याच्या तत्त्वालाच विरोध करणे हे
सर्व प्रकारच्या पतनाचे मूलभूत कारण आहे. मनुष्य जीवनातील हाच घोर अपराध आहे. म्हणून भगवंतांनी मायाशक्ती आपला सदैव त्रिविध ताप देत असते. हे मायाशक्ती त्रिगुणात्मिका आहे. भगवंत ज्ञानाचा मार्ग मोकळा होण्यापूर्वी मनुष्याने निदान सत्वगुणामध्ये तरी स्थित झाले पाहिजे. सत्वगुणांच्या आदर्शापर्यंत प्रगत झाल्याविना मनुष्य रज आणि तमोगुणामध्ये राहतो आणि हेच त्याला आसुरी जीवनाचे कारण आहे. जे रजोगुणी तमोगुणी आहेत ते शास्त्र, साधू, योग्य भगवत तत्वाचा उपास करतात. हे आध्यात्मिक गुरूच्या आदेशाचे अवज्ञा करता शास्त्रविधीने पर्वा करत नाहीत. मनुष्याला जर प्रगतीपथावर किंवा सर्वोच्च स्थितीमध्ये नेणारा योग्य आणि प्रामाणिक आध्यात्मिक गुरू प्राप्त झाला तर त्याचे जीवन यशस्वी होते. ह्या प्रकारे भगवद्गीतेचा दैवासुर संपत विभाग योग हा 16वा अध्यायावरील भक्तिवेदांत भाष्य संपन्न होत आहे. धन्यवाद.